मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी मित्र अमोल खुने यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। कापडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार जरांगे पाटील असून त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही हा कार्यक्रम केला होता। जरांगे पाटलांची टीआरपी कमी झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत। मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असून त्याबाबत मी पोलीस प्रशासनास पत्र दिले असून या प्रकरणी एसआयटी चौकशी नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी करता 19 फेब्रुवारीपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती अमोल खुने यांनी माध्यमाद्वारे बोलताना दिली। त्यांचं चांडवाल नाव आहे, चांडवाल आडनाव चांडवाल आहे। यांच्यासोबत मी तुम्हाला सांगतो मी तो विषय आम्हाला केस सुरू केली, नगर जेलला आणलं तर ते टायमाला ते कोणत्या केस मध्ये आले ते काय मला माहित नाही। ते आले जेलला, आमची वेळ झाली, आम्ही सांगितलं आम्ही अशा ह्याच्यात आलो, तसं आलो। मग आमची वेळ झाली तर मग ते त्यांची जामीन झाली ना, आमची अंडरस्टँड केस सुरू आमच्या प्रत्येक ते मराठा होते त्यांना थोडा अभिमान वाटला। मग ते यायचे, ह्यांना पैसे द्यायचे, यायला जायला खाऊ घालायचे। ते नंतर हे मोठे झाल्यावर आले, मग ते म्हणले मला मग हे माणूस तर कशीच किंमत देत नाही, मला ओळखी नाही सुद्धा। मी सांगितलं असं तसं, आणि ज्या टायमाला वापरलेलं चालू म्हणले त्या टायमाला मला बोलावं सुद्धा एकदम माणूस एकदम एवढी ऍटिट्यूड आली की कमी दिवसात माणसं मोठी झालेली आहे का, ह्याला खाता येत नाही। आणि हे थोड्या दिवसात जुळून जाईल म्हणले, ते मला बोलले होते याच्या अगोदर, पण म्हणलं काय चांगलं करते समाजासाठी असं तसं। पण एवढं आहे का माणसाला आम खुगायला नाही पाहिजे। ओळखीचा माणूस असला तरी बी जसं काय ओळख नाही असं एककडे बघायचं। 80 वर्षाचा माणूस पाय पडला तरी बी असं एककडे बघायचं, कुशाल पाय पडू द्यायचं, काय हे धंदे कसले। महाराजांनी हे महाराजाचं तत्व नाव घेत येत आणि औरंगजेब सारखे वागत येत। उद्देश काय माझ्यावर काल बोलले म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली। माझी तयारी ना तुम्हाला काय करायचं होतं। आता हे बघा, हे म्हणते धनंजय मुंडेचे माझे संबंध तुम्हाला दाखवतो। अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे। आता एवढी मैत्री की सांगू का, मैत्री दाखवण्याचं करू। त्या सभेत मी बोललो होतो, त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का, आठवतं का सुरेश? मी त्यावेळेस काय म्हणलं, काही नक्की नाही बाबा, काय साहेब कशी येते कशावरती माझं भरणार आहे। नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरवला। ते रेकॉर्ड माझ्याकडे हेच ते काढून दे। लोकसभेला फॉर्म भरला कसा, त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4 8-8 तास बसायचे। कसे, कशासाठी? फॉर्म भरला पण प्रचार नाही का? मग हे कुठून आलं, मोबाईल कुठून आले तुमच्याकडे? त्यांच्याकडे काहीच नाही। ते निघाल यासाठी मध्ये नसलं जमिलं तर नाही निघायचं। नार्को टेस्ट मध्ये जमिलं असलं तर निघाल, ते काय केलंय काय नाही। लोकसभेला कोणाचं कुकू लावलं, विधानसभेला कोणाचं